पहिल्या भागात आपण मालवणचा इतिहास, निसर्ग आणि आध्यात्मिक वारसा अनुभवला. पण मालवणची खरी ओळख इथेच संपत नाही. एका छोट्याशा गावात आजही शेकडो वर्षापूर्वीची एक कला जिवंत आहे. 500 वर्षापूर्वी उभारलेला एक जलवारसा आजही अनेक गावांचा आयुष्याचा आधार आहे. आणि काही चवी ज्या फक्त त्या ठिकाणीच अनुभवायला मिळतात. या सगळ्यांनी आम्हाला मालवणची एक वेगळीच ओळख करून दिली. चला अनुभवूया मालवणचा शेवटचा पण सर्वात खास अध्याय. तिसऱ्या दिवसाची सुरुवात झाली धामापूर हेरिटेज वॉकने. इतिहास, निसर्ग आणि श्रद्धा यांचा सुंदर संगम असलेले हे ठिकाण म्हणजे धामापूर. समोर पसरलेला शांत तलाव आणि त्याच्या काठावरचं भगवती देवीचं मंदिर या परिसराला एक वेगळीच प्रसन्नता देतं. पाचशे वर्षापूर्वी इसवी सन 1530 मध्ये बांधलेला हा जलाशय आजही धामापूर, कळसे आणि मालवण शहराला पाणी पुरवठा करतो. याच वैशिष्ट्यामुळे 2020 मध्ये या तलावाला वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन स्ट्रक्चर हा जागतिक सन्मान मिळाला. या शांत वातावरणात एक गोष्ट जाणवली. वारसा म्हणजे फक्त इतिहास नाही, तर आजही लोकांच्या आयुष्याला उपयोगी पडणारी निर्मिती. यानंतर आम्ही पोहोचलो एका अशा ठिकाणी जिथे मालवणीची चव आणि परंपरा आजही जपली जाते. आसगावकर आजींचं इको स्टोअर. थंडगार बेलाचं सरबत, आईस्क्रीम, फणसाचं आईस्क्रीम आणि कुळीत भेळ. प्रत्येक पदार्थाची चव वेगळी, पण त्यामागची भावना एकच, स्थानिक परंपरा जपण्याची. सोबतच आम्ही काही घरगुती पदार्थांची खरेदीही केली. दिवसभराच्या प्रवासानंतर ही शांत संध्याकाळ पुढच्या दिवसाची एक सुंदर विराम ठरली. चौथ्या दिवसाची सुरुवात झाली एका अशा ठिकाणापासून जिथे प्रत्येक चित्र एक कथा सांगतं. मालवणच्या सांस्कृतिक वारशाची ओळख करून देणारं पुढचं ठिकाण होतं ठाकर आदिवासी कला अंगण संग्रहालय आणि आर्ट गॅलरी. एक काळ असा होता जेव्हा कथा जिवंत व्हायच्या चित्रांमधून, गाण्यांमधून आणि कलाकारांच्या आवाजातून. याच परंपरेचं जिवंत उदाहरण म्हणजे चित्रकथी. ही महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी गावातील ठाकर आदिवासी समाजाने शेकडे वर्षापूर्वीपासून जपलेली एक दुर्मिळ लोककला आहे. चित्रकथीमध्ये एका कथेचे सुमारे 30 ते 50 चित्र एका पोथीमध्ये जपली जातात. कलाकार ही चित्र एकामागून एक दाखवत गाणी, संवाद आणि पारंपरिक वाद्यांच्या साथीने रामायण, महाभारत आणि लोककथांना जिवंत करतात. म्हणजेच ही फक्त चित्रकला नाही, तर चित्र, संगीत, अभिनय आणि कथाकथन यांचा अप्रतिम संगम आहे. या अनुभवाला आणखी खास बनवलं ते चेतन गंगावणे यांनी. या भेटी दरम्यान आम्ही चित्रकथी, छाया बाहुल्या आणि कठपुतली या दुर्मिळ लोककलांचा इतिहास, त्यामागच्या परंपरा आणि त्यांचं सादरीकरण जवळून अनुभवलं. आर्ट फॉर्म्स आहेत जी म्हणजे एक म्हणजे चित्रकथी, दुसरी म्हणजे कळसूत्री बाहुल्यांचा खेळ आणि तिसरा जो आहे पुढे तो चामड्यांच्या बाहुल्यांचा खेळ, शॅडो पपेट्री किंवा लेदर पपेट्री आपण ज्याला म्हणतो. या 3 लोककलेचा जो पार्ट आहे ना, हा आपल्याला रिपीटेडली कुठेतरी दुसऱ्या तालुक्यांमध्ये किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेही पाहायला मिळणार नाही. पण उर्वरित ज्या आमच्या कला आहेत ना, त्या कुठेतरी तुम्हाला वेगळ्या जिल्ह्यामध्ये किंवा वेगळ्या तालुक्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ह्या 3 इम्पॉर्टंट आर्ट फॉर्म्स आहेत, त्याबद्दल आपण जरा जास्त बोलू. स्ट्रिंग पपेट्स म्हणतो आणि हिंदीमध्ये त्याला आपण कठपुतली म्हणतो. ही जी बाहुली आहे ही संपूर्ण लाकडी बनवलेली बाहुली आहे. आपल्या बाहुलीने कमरेच्या खाली पाय नसतात आणि पाय नसल्यामुळे बाहुली बसू शकते. बसली ना. आणि ह्या बाहुलीने अशा प्रकारचे दोरे लावले, तर मला बाहुली नाचवायची असेल तर अशी ओके मध्ये गोल 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 फिरणार, गोल 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 फिरणार. तर ज्यावेळी मला बोलायचं असेल तर माझे फक्त हे असे हात हलणार. काय ग तुझं नाव काय? ओके.
मग नंतर मग ती बसली आहे आणि हा एक राक्षसाचा कॅरेक्टर आहे, म्हणजे माउथ मध्ये मुवमेंट आहे. शॅडो पपेट्रीचं प्रात्यक्षिक दाखवल्यानंतर चेतनजींनी आमच्या लहानग्यांसाठी एक अनोखं पारंपरिक वाद्यही वाजवून दाखवलं. त्या सुरांनी आणि त्यांच्या सादरीकरणाने मुलांसोबत आम्हालाही त्या लोककलेची जादू अनुभवायला मिळाली. रावणाची एंट्री. रावण प्रताप वीरायचे आले गिली कैलासा, आले गिली कैलासा. जनकाचा पण माना वाकायचा मी रावणाने, जनकाचा पण माना वाकायचा मी रावणाने. या कलेचं जतन करण्यासाठी पद्मश्री परशुराम विष्णू गंगावणे आणि त्यांच्या कुटुंबाने आपल्या गावातील जुन्या गोठ्याचं रूपांतर ठाकर आदिवासी कलांगण संग्रहालयात केलं आहे. इथे केवळ प्राचीन चित्रकथीच जपली जात नाही, तर नव्या पिढीलाही ही कला शिकवली जाते. या प्रवासातील आमच्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा क्षण म्हणजे पद्मश्री परशुराम विष्णू गंगावणे यांची प्रत्यक्ष भेट. या भेटीने आम्ही केवळ एक संग्रहालय पाहिलं नाही, तर शेकडो वर्षापूर्वीपासून जपली गेलेली महाराष्ट्राची लोकपरंपरा अगदी जवळून अनुभवली. लोककलेचा हा सुंदर वारसा अनुभवून आम्ही निघालो मालवणमधील आमच्या शेवटच्या थांब्याकडे, देवबाग. कोणतीही घाई नव्हती, कोणताही प्लॅन नव्हता, फक्त समुद्र किनाऱ्यावर निवांत चालायचं होतं. समुद्राच्या लाटा, मावळता सूर्य आणि गेल्या 4 दिवसांच्या आठवणी. जर हा प्रवास तुम्हालाही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचा आवडता क्षण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ट्रेल्स बाय स्टेल्स सोबत अशाच नव्या प्रवासांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.